नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कोल्हापुरात घरफोडी टोळी जेरबंद, 7 गुन्ह्यांचा पर्दाफाश, 20.45 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून तब्बल 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत सुमारे 20,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष माहिती मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथके तयार करून विविध ठिकाणी तपास सुरू केला. तपासादरम्यान गडिंग्लज, आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांमध्ये दिवसा बंद घरांना लक्ष्य करून चोरी केल्याचे समोर आले. गोपनीय माहितीच्या आधारे उजळाईवाडी परिसरात सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत. रज्जाक असलन मुजावर, राहणार नांद्रे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. तेजस तानाजी पाटील, राहणार कोरिवडे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. विनायक सीताराम हरेर, राहणार हत्तिवडे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. या आरोपींकडून सुरुवातीला सुमारे 2.45 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत त्यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यात 7 घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, 203 ग्रॅम चांदी, 1 ट्रॅक्टर, महिंद्रा मॅक्स वाहन, 3 मोटारसायकली व इतर साहित्य असा एकूण 20.45 लाखांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.